रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडी रिंगणात, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची घोषणा। कुरुंदवाड शहर संस्थानकालीन ऐतिहासिक आहे। या शहराचा पुरेपूर विकास साधण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून पालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहे, असे सांगत कुरुंदवाड पालिकेच्या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडी रिंगणात असणार असे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जाहीर केलं। कुरुंदवाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास सेवा सोसायटीच्या प्रांगणात कुरुंदवाड पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या आयोजित बैठकीत आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर बोलत होते। माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, जवाहर पाटील, दादासाहेब पाटील, बाबासाहेब बंबिरे आदी प्रमुख उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर म्हणाले, जयसिंगपूर शहरामध्ये 280 कोटी रुपयांच्या निधीचा विकास कामे सुरू आहेत। त्याच धर्तीवर कुरुंदवाड शहराचाही विकास साधण्यासाठी गेल्या 5 ते 6 वर्षापासून निधीची उपलब्धता करून दिली आहे। भविष्यात विष्णू मंदिर, भालचंद्र थिएटर व शहरातील उद्याने याचा विकास करून कुरुंदवाड शहराला लौकिकता मिळवून देण्याचा मानस असून शहराची नूतन नळपाणी पुरवठा योजना ही लवकरच कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं। यावेळी स्पष्टपणे बोलताना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून सर्वच कार्यकर्त्यांना इच्छुकांना घेऊन समान संधी उपलब्ध करून देण्याचा दृष्टिकोन आघाडीचा असून बंडखोरी होणार नाही याची पुरेपूर काळजी घेणार आहोत। सर्वच कार्यकर्त्यांना आणि इच्छुकांना विनंती आहे की सर्वांनी आघाडी धर्म पाळून दिलेला उमेदवार निवडून आणून आपल्या गावच्या विकासासाठी पालिकेची सत्ता द्यावी, असंही आवाहन केलं। यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे म्हणाले, भाजपा आणि तरुणांनी आघाडीसोबत आमच्या बैठका झाल्या होत्या, मात्र कुरुंदवाड शहरामध्ये विकासाचा मोठ्या प्रमाणात निधी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिला आहे। त्यामुळे राजर्षी शाहू विकास आघाडी हा पॅटर्ननं सत्ता स्थापन करून देणारा असल्याने भाजप आणि तरुणांनी आघाडीचा पर्याय सोडून आम्ही राजर्षी शाहू विकास आघाडीसोबत गावच्या विकासासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत, असं त्यांनी सांगितलं। यावेळी स्वागत माजी उपनगराध्यक्ष जवाहर पाटील यांनी केलं, तर रमेश भुजुगडे, दादासाहेब पाटील आदींनी भाषणे केली। यावेळी रामचंद्र मोहिते, दीपक गायकवाड, दत्तात्रय कामत, शरद आलासे, अखिल गोलंदाज, कुदरत भुसारी, उमेश कर्नाळे, अजित देसाई, सुरेश पिंदके आदी प्रमुख उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी आनंदा शिंगे, कुरुंदवाड।